टेक्निकल गोष्टीमध्ये सुरुवातीला अडकून पडायचं नाहीये. टेक्निकल गोष्टीमध्ये सुरुवातीला अडकायचं नाहीये. म्हणजे काय नाही, ते उत्तराचं मला कळलं पाहिजे ना, की नक्की याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे कसं लिहायचं, सुरुवात कशी असते, मेन बॉडी कशी असते, कन्क्लुजन, हे ते नाही रे बाळा. एखादं मूल जेव्हा भाषा शिकायला लागतं, उदाहरण घे, भाषा शिकायला लागतं तेव्हा ते अगोदर ग्रामर शिकत नाही. लहान मूल अगोदर आई त्याला ग्रामर शिकवत नाही ना. हे बघ बाळा, नेहमी बोलताना ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे दोन व्हॉइस असतात. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स असे असतात. अरे नंतर बोलशील, अगोदर ग्रामर शिकून घे, असं शिकवत नाही. अगोदर ती काय म्हणते, अद्यमध्ये तोनुलं, काय म्हणते ते, सोन्या कुठे गेला, अहो बाबडे, हे सगळं सुरू होते की नाही. लहान मूल किंवा तुम्ही सुद्धा बघा ना, आसपासचे अनेक लोक तुम्हाला असं सापडतील ज्यांना भाषेचं ज्ञान नाहीये, ज्यांना ग्रामर येत नाहीये, पण ते बोलत नाहीत का? बोलतात ना. तुम्ही किती बोलताना, तुम्ही किती ग्रामरचं लक्ष ठेवता हो? नाही ना. मग तसंच आहे उत्तराचं सुद्धा. टेक्निकल बाबीमध्ये अडकायचं नाही. लक्षात घ्या, टेक्निकल बाबीमध्ये अडकायचं नाही. काय करायचं, कशी सुरुवात वगैरे नंतर सांगतील ना शिक्षक, आहोत ना आम्ही सांगायला. अरे अगोदर लिहा. आणि म्हणून लक्षात घ्या, हिरो तुम्ही आहात, तुम्ही शिल्पकार आहात. तुमच्या समोरचे हे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. आता मग